कधी काळी कोल्हापूर जिल्ह्यात 6 आमदार असणाऱ्या शिवसेनेला आज घरघर लागण्याची वेळ आली आहे. राज्यात शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाची अवस्था जिल्ह्यातही तितकीच कमजोर बनली आहे. सच्चा आणि कडवट शिवसैनिकांचे बळ शिवसेना ठाकरे गटामागे असले तरी जिल्ह्यातील निष्ठावंत म्हणून घेणारे प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या वळचणीला गेलेत. तशी चर्चाही निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. काही प्रमुखांच्या वाढलेल्या काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी संदर्भात तक्रारी मुंबईपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील काही प्रमुखांवर कारवाईची कुजबूज सुरू आहे. लोकसभेच्या जागा वाटपात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाकडे जाईल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र विधानसभेच्या मेरिटवर ही जागा काँग्रेसच्या पथ्यावर पडली. वास्तविक पाहता विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने शिवसेना ठाकरे गटाने देखील या जागेवर आग्रह धरला होता. मात्र ठाकरे गटाच्या प्रमुख शिलेदारांनीच मन टाकल्याने म्हणावा तसा दबाव तयार झाला नाही. केवळ शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकरण इंगवले सोडल्यास ठाकरे गटाच्या एकाही प्रमुख नेत्याने आग्रह केल्याचे दिसून आले नाही. शिवाय शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यावर ठाकरे यांनी केलेली कारवाई त्याला कारणीभूत ठरली. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत झालेल्या जागापेचाबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटातील निष्ठावंतही काँग्रेसवर नाराज होते. सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत केलेली बंडखोरी ही अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना पचलेली नाही. अशी उघड भूमिकाही काही शिवसैनिकांनी बोलून दाखवली. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेसच्या वळचणीला गेल्याने त्यांनी तोंड बंद ठेवणेच पसंत केले. शिवाय दोघा प्रमुखांच्या रोज ठराविक वेळेत काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याची चर्चाही आहेत. अशा दोघां प्रमुखांवर कारवाई होणार असल्याची कुजबूज सध्या जोरात सुरू आहेत. मात्र त्यांची नावे काय हे अद्याप कळू शकले नाही. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.